नाही. आता काय कितीही काही बोललं तरी ते फार मर्यादित लोकांपर्यंत पोहोचण्याची व्यवस्था आहे या देशात. त्यामुळं काय बोलणार. आपण सुरुवातीलाच जे म्हटलं की ज्या पद्धतीनं लाडकी बहिणीचा हप्ता दिला जातोय तो इकडनं काढून तिकडनं काढून दिला जातो. पण जेव्हा योजना घोषित झाली त्यावेळेला महायुतीनं त्याची घोषणा ह्यामुळे केली की त्यावेळेचं ते पॉलिटिकल कंपल्शन त्यांचं होतं, जिंकायचं होतं आणि लोकसभेचे निकाल ज्या पद्धतीनं आले होते ते लक्षात घेता काहीतरी ड्रास्टिक केल्याशिवाय विधानसभेचे निकाल बदलले नसते हे त्यांनी ओळखलं होतं. तुम्ही त्यांचं समर्थन करताय. नाही, मी आपल्याला तेच विचारते की त्यावेळेला आपणही जोरकसपणे विरोधी पक्ष म्हणून कोणीही याला विरोध केला नाही लाडकी बहीण नाही, फार लोकांनी केला. फार मी मगाशी म्हटलं ना की बोलल्यावर लोकांपर्यंत हे पोचत नाही. ते विरोध करणारे बरेच लोक या देशातल्या कुठल्याही अर्थतज्ञांना विचारलं तर कन्झम्पशनवर देशाला खर्च वाढवायला लागलो आपण तर इन्फ्रास्ट्रक्चरवर पैसे कमी मिळतात आणि कन्झम्पशनवर हा देश आता बिहारमध्ये 10,000 रुपये घरी दिले, परत ते पलीकडं मध्य प्रदेशमध्ये काय झालं. त्यामुळं आता तुम्ही देतायत सगळ्यांना देतायच, द्यायलाच लागला, अनाऊन्सच केलं. हे बरोबर निवडणुकीच्या आधी घोषणा होतात. खरं म्हणजे या देशात न्यायव्यवस्था जर पारदर्शी असती, कठोर असती, रामशास्त्री प्रभूने असते तर कदाचित हे विषय तेव्हाच त्याची उत्तरं मिळाली असती. पण आता तशी परिस्थिती नाहीये. म्हणजे आता सध्या विरोधक म्हणून सरकारवर विश्वास नाही, इलेक्शन कमिशनवर विश्वास नाही, न्याय व्यवस्थेवरही विश्वास नाही असं म्हणायचं का? नाही, माझा सगळ्यांवर विश्वास आहे. सरकारवरही आहे, न्यायालयावरही आहे आणि कोणावर म्हटलं तुम्ही अजून? इलेक्शन कमिशनवर आहे. मी अविश्वास नाही, मी तुम्हाला फॅक्ट सांगतोय. सध्याची परिस्थिती आणि आकडे हे तुम्हाला सांगतोय. माझा सर्वांवर विश्वास आहे, अगदी तुमच्यावर विश्वास आहे, काही प्रॉब्लेम नाही मला. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये रुजवण्यात आपला जो रोल राहिलेला आहे सुरुवातीपासून तो मोठा राहिलाय. गावागावात जाऊन आपण पक्ष वाढवलाय. पण सध्या अचानक आपण असे दिसेनासे झाले असं का वाटतंय? काय की दिसेनासं म्हणजे आमच्या पक्षाचे नवीन अध्यक्ष निवडण्यात आलेत, शशिकांत शिंदे साहेब. ते पक्षाचे प्रमुख आहेत आणि ते महाराष्ट्रभर काम करतायत. त्यामुळं त्यांना सहकार्य करणं हे आम्ही सगळेजण करतोय. त्यामुळं दिसेनासे झालोय असं नाहीये, आपापल्या परीने सगळे काम करतायत. पण आपण आधी ज्या ताकदीनं समोर यायचे, म्हणजे जे आपण अध्यक्ष नसतानाचही आम्ही तुमचा कार्यकाळ बराच बघितलेला आहे, पण आता समहाऊ तुम्ही कुठंतरी बॅकसीट घेतली आहे. मी बॅकफूट म्हणत नाहीये, पण तुम्ही बॅकसीट का घेतली याचं उत्तर खरं तर सगळे, म्हणजे मी काही पहिली नसेन तुम्हाला हा प्रश्न विचारणार आहे. नाही, कसं आहे की कधी सतत सारखं बोललं पाहिजे असं नाही. टाइम भरपूर आहे ना, अजून 4 वर्ष आहेत. रोजच बोललं पाहिजे असं नाहीये की प्रत्येक वेळा बोललंच पाहिजे आपण. दुसऱ्यांनी बोललं की दुसऱ्यांनाही संधी मिळते. त्यामुळे नवीन तरुण नेतृत्व पुढे येतं. तरुणांना संधी द्यावी असं आमच्या पक्षाचं धोरण आहे. त्यामुळं नवे चेहरे पुढे आणण्यामुळेच बोलणं कमी केलंय असं म्हणायला पाहिजे का? काही विशिष्ट तरुणांना संधी जेवढी मिळेल तेवढ्या पक्षात तरुणांची संख्या वाढेल.